ज्या वर्दीवर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्याच वर्दीवरील एका पोलीस कर्मचाऱ्यावर 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गंभीर आरोप झाल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली। त्यानंतर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अल्पवयीन मुलगी असल्यामुळे या प्रकरणाचा तपास पॉस्को कायद्याअंतर्गत संबंधित कलमांनुसार सुरू आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून रक्षकच भक्षक झाला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यावरच असे गंभीर आरोप झाल्याने पोलीस दलाच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे। सध्या तपास सुरू असून घटनेमागील सर्व बाबींचा सखोल शोध घेतला जात आहे। पीडितेला न्याय मिळावा, निपक्ष चौकशी व्हावी आणि दोषी सिद्ध झाल्यास कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। पीडितेची ओळख कायद्याने गोपनीय ठेवण्यात आली आहे। आरोपीवरील आरोपांचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे। MDTV न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी जाधव, पालघर। तुम्ही काय कारवाई केली आहे? दिनांक 10/7/2026 रोजी पोलीस मुख्यालय पालघर पोलीस मुख्यालय येथील RSI म्हणजे राखीव पोलीस उपनिरीक्षक संजय प्रभाकर काशीद यांच्या विरोधात एक तक्रार आलेली होती छेडछाड संदर्भात। त्यानुसार 10 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच दिवशी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली होती आणि दिनांक 13/7/2026 रोजी न्यायालयात हजर केलं असता त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू